आमचे परममित्र संजय थळे सर, आपण कुठे असाल त्यांनी सुद्धा स्टेजवर यायचं आहे. आता आहेत ना सध्या? हा, अजय सीतापराव, आपण सुद्धा स्टेजवर यायचंय. या ठिकाणी अध्यक्ष चोरगे साहेब महाराज यांना विनंती करतो की त्यांनी सीतापरावांचं अतिशय उत्तम काम लाईनमॅनचं या ठिकाणी केलेलं आहे दिवसभरामध्ये. त्यांचा सुद्धा छोटासा या ठिकाणी सत्कार. फोटोग्राफर नक्कीच. आता मात्र सामन्याला होती सुरुवात. जय हनुमान रासळ या सुधागड तालुक्यामधील एक जबरदस्त खेळाडूंचा भरणा असलेला हा रासळ संघ लढत देतोय रोहा तालुक्यामधील मातब्बर खेळाडूंचा भरणा असलेला जय बजरंग रोहा संघाविरोधात. चढाई करता यावेळेस राज मोरे, या रायगड जिल्ह्याचा थकधकता अंगार म्हणून ज्या खेळाडूकडे पाहतोय, नव्या दमाचा एक नवोदित खेळाडू मांडीवरती थाप देतोय. यशस्वी चढाई ओव्हर किकच्या माध्यमातून गोल टिपला जातोय. 5 शिरकेला शिकार बनवलं जात आहे. प्रत्युत्तर देतोय वैभव. वारंवार चढाईची धुरा आपल्या खांद्यावरती घेतोय असा वैभव यावेळेस पण जेरबंद होतोय. जबरदस्त मध्यरक्षकांची फळी आपल्याला बघायला मिळते विराज पाटीलच्या माध्यमातून. पांडवादेवी रायवाडी संघाचे पाठीराखे, कृपया आपण खाली बसा. एक प्रशिक्षक फक्त उभा राहील. पांडवादेवी रायवाडी संघाचे पाठीराखे प्लीज, आपल्याला विनंती आहे. आयोजकांना सेमीफायनल तरी पाहू द्या. रायवाडी संघाचे पाठीराखे प्लीज आपण सहकार्य करा. प्लीज, आपल्याला विनंती आहे प्लीज. अन्यथा आपण व्यासपीठावरती आलात तरी हरकत नाही आहे. यावेळेस मात्र निश्चितच वाघाच्या जबड्यात घालून हात मोजीने जाता हीच आमची मर्द मराठ्याची जात. अशा प्रकारे निश्चितच डीप राईड आपल्याला बघायला मिळते. राजच्या माध्यमातून सक्सेसफुल चढाई म्हणावी लागेल. 4 आणि 0 अशी गुणतालिका यावेळेस सक्सेस मिळवतो राज मोरे. प्रत्युत्तर देखील मात्र सूरज सडपत्र बांध्याचा एक जबरदस्त मध्यरक्षक राष्ट्रीय संघाच्या माध्यमातून एक नवोदित खेळाडू तयार होताना आपल्याला बघायला मिळतोय. यावेळेस मात्र निसटला जातोय. सक्सेसफुल कामगिरी. प्रत्युत्तर पुन्हा एकदा राज मोरे. नॉन स्टॉप वन साइडेड रेड मारण्याचा मनसुबा आखलाय. आता मात्र राज मोरेच्या माध्यमातून सुपर टॅकलची नामी संधी असेल जय हनुमान रासळ संघाकडे. परंतु राज मोरे सारख्या एका जबरदस्त आणि घणाघाती हल्ले करणाऱ्या चढाई बहादराला सुपर टॅकल करणं तितकं सोपं होईल का? नक्कीच नाही मित्रांनो. चढाई करतात मात्र साई जगताप. सक्सेसफुल बोनस. प्रत्युत्तर देतो पुन्हा एकदा राज मोरे. 2 असेल समीकरण असेल. यशस्वीरित्या स्पीड रेड आपल्याला बघायला मिळतात राजच्या माध्यमातून. खऱ्या अर्थाने कबड्डीचा खेळ खेळत असताना
अनेक खेळाडू या रायगडच्या मातीमध्ये तयार होताना आपल्याला बघायला मिळतात। निश्चितच त्या कबड्डीवरती काहीतरी नेण्याचा प्रयत्न केला गेला की व्यसन नाही कोणते आम्हा नाद फक्त कबड्डीचा, की व्यसन नाही कोणते आम्हा नाद फक्त कबड्डीचा, पावला पावलावरती जाणतो पराक्रम ह्या मातीच्या वीरांचा, हा फक्त खेळ नाही हा इतिहास शिवछत्रपती पुरस्कार विजेत्यांचा, की हा फक्त खेळ नाही हा इतिहास शिवछत्रपती पुरस्कार विजेत्यांचा। खेळाडू म्हणून घेतो स्वतःला या मैदानामध्ये बसतो जीव आमचा, खेळाडू म्हणून घेतो स्वतःला या मैदानात बसतो जीव आमचा, व्यसन नाही कोणते नाद फक्त कबड्डीचा, नाद फक्त कबड्डीचा। निश्चितच हा कबड्डीचा नाद असलेले ही अनेक कबड्डी वेळ आपल्याला मैदानामध्ये आपल्याला बघायला मिळतात। चढाई करता वैभव वारंवार चढाई करतोय, निश्चितच तितकंच यश चढाई करता आता मात्र समाधान। निश्चितच अक्षयभाई खोडागळे यांच्या माध्यमातून पारितोषिक असणारा समाधान मोरे, विराज राणे आणि प्रशांत जाधव या संपूर्ण सामन्यामध्ये जितके गुण मिळवतो प्रत्येक गुणाला 100 रुपयाचा कॅश प्राइज असणारा अक्षयभाई खोडागळे यांच्या माध्यमातून यावेळेस मात्र चढाई करता राज खैरे 7चा डिफेन्स फुलफिल डिफेन्स असलेला आपल्याला बघायला मिळतं। निश्चितच 7ची ही अभेद फळी भेदण्यामध्ये यश मिळेल का? आज मात्र फुलफिल डिफेन्स आपल्याला बघायला मिळतो। पांडवादी रायपडी संकेत बनकर असेल, या रायगडचा पहिला प्रो कबड्डी स्टार केदार लाल असेल, कौस्तुभ असेल, निश्चितच विराज राणे आपल्याला बघायला मिळते, समाधान मोरे, प्रशांत जाधव आणि कुणाल कांबळे जबरदस्त खेळाडूंची संघ बांधणी केलेला हा संघ रायगड जिल्ह्यामध्ये निश्चितच यशाच्या शिखरावरती पोहोचलेला संघ आपल्याला बघायला मिळतो। अर्थातच पांडवादी रायपडी चढाई करता प्रशांत जाधव। प्रतिस्पर्धी संघ देखील एक मजबूत आणि अनुभवी खेळाडूंचा भरणा असलेला संघ आपल्याला बघायला मिळतो। दिनेश घासेचा अनुभव यावेळेस मात्र पणाला लावावा लागेल जर या मैदानामध्ये विजयश्री मिळवायची असेल। आता मात्र थर्ड रँक तिसरी चढाई राज खैरे याच्यावरती जबाबदारी दिली जाते धारो मतदार। बघूया कितपत गुणांची लयलूट करतोय। यावेळेस मात्र जेरबंदी केली जाते, सुंदर जबरदस्त पकड। रासळ 3 तर बजरंग रोहा 14। कैसा एकतर्फे झोकत चाललेला सामना मित्रांनो आपल्याला बघायला मिळतोय। 11 गुणांची भरभक्कम आघाडी असेल सुरुवातीच्या काही क्षणांमध्ये ती बजरंग रोहा या संघाकडे। कमबॅक होऊ शकतो, अजून देखील वेळ फार बाकी असेल। पूर्वार्धातला खेळ आपण अनुभवतोय, दोन्ही मैदानावरती पूर्वार्धातला खेळ सुरू आहे। समाधान मोरेच्या माध्यमातून मात्र हा अचूकरित्या गुण टिपला जातोय।
आता मात्र दोन्ही मैदानावरती निश्चितच मध्यांतर होत आहे. काहीशे एकतर्फी झुकलेले सामन्यात मित्रांनो कमबॅक केला जाऊ शकतो, कारण की लढणाऱ्याचे असते मैदान लक्षात ठेव, पळणाऱ्याचे नसते मैदान लक्षात ठेव. तुझ्या नसात धावते रक्त रणधुरंदराचे माघार न घेता तुझे घाण लक्षात ठेव. बाद जर निघाले तुझ्या आत्मसन्मानाची, झुकून द्यावी मान आपली लक्षात ठेव. करायची तर नेकराची लढाई, निघालं तर उठवायचे रान लक्षात ठेव. दौडेल घोडा तुसाई अटके पार, हात न पेटावे रान लक्षात ठेव. मागेल ही दुनिया कवच कुंडल तुझी, की मागेल ही दुनिया कवच कुंडल तुझी, परंतु कर्णासारखे नसावे दान लक्षात ठेव. कर्णासारखे नसावे दान लक्षात ठेव. हातचं राखून ठेवायला शिका मित्रांनो. कबड्डीचा खेळ खेळतोय, प्रतिस्पर्धी आपला शत्रूच आहे, या हिशोबाने आपण खेळा. निश्चितच मैत्रीपूर्ण लढत जरी झाली तरी देखील आपण एक कडवटपणा मात्र आपला विसरू देऊ नका, कारण ही भूमी कणखर आहे, ही भूमी रांगडी आहे. चला करता पुन्हा एकदा पार्थ शिर्के. निश्चितच ही जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धा मात्र सांगतेकडे वाटचाल करताना आपल्याला बघायला मिळते. उद्या देखील श्री वरदानी क्रीडा मंडळ रापगाव आयोजित एक भव्य दिव्य आणि जबरदस्त अशी दैदिप्य नियोजनामधली कबड्डीची स्पर्धा आपल्याला उद्या म्हणण्यापेक्षा आजच म्हणावी लागेल. आज संध्याकाळी आपल्याला ती कबड्डी स्पर्धा रापगाव येथे बघायला मिळेल. त्या देखील कबड्डी स्पर्धेमध्ये आपण सारी मंडळी त्या ठिकाणी हजेरी लावाल, यामध्ये मात्र शंका नाहीये. चढाई करता आता मात्र समाधान मोरे. थर्ड रेट तिसरी चढाई 4 नंबरच्या जर्सीमध्ये वारंवार चढाईचा मानस डोळ्यासमोर ठेवून सक्सेसच्या दिशेने वाटचाल करण्याकरता आपल्या संघाचा एकदा वारंवार प्रयत्न करतो असा समाधान. यावेळेस मात्र सक्सेसफुल ठरतोय. 2 गुणांची यशस्वी चढाई समाधान मोरे.